सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। गुरुवारचा उपाय तुम्हाला अतिशय महत्वाचा आणि प्रभावी हा करायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे आणि हा उपाय कशासाठी करायचा आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपली कुठलीही इच्छा जर का पूर्ण करायची असेल तर आपण माता लक्ष्मी म्हणा किंवा भगवान श्री हरी विष्णू सांगा किंवा आपले स्वामी समर्थ सांगा किंवा भगवान श्री हरी विष्णू सांगा, ह्या कुणाचे ना कुणाचे तरी उपाय सेवा विधी ह्या करत असतो। कारण का तर आपल्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण काही गोष्टी करत असतो। सर्वात महत्वाची गोष्ट, इच्छा पूर्ती जर करायची असेल तर त्यासाठी कर्म आणि कष्ट सुद्धा तितकेच महत्वाचे असतात। असं नाही की असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाही। तुम्हाला कर्म आणि कष्ट करायचे आहेत, त्याचबरोबर उपाय म्हणजे आपल्या काय, आपल्या कष्टाला नशिबाची जर साथ हवी असेल तर ह्या काही गोष्टी आपण करत असतो। गुरुवारच्या दिवशीचा उपाय आहे, गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर लवकर उठा, आंघोळ करा। हा उपाय सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही चालेल, तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा चालेल। गुरुवारी आपण आपल्या देवघराच्या समोर एक लाकडाची छोटी डबी मिळते बघा, ऑनलाईन सुद्धा मिळते, तुम्ही बघू शकता। ऑनलाईन एक छोटीशी लाकडाची डबी मिळते, तुम्ही मागवून घ्या तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर। एक छोटीशी लाकडाची डब्बी घ्यायची, त्याचबरोबर आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे। लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती काहीही असेल, समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर जी लाकडाची डब्बी आहे त्या डब्बीत एक छोटासा स्वास्तिक काढून घ्यायचा आहे। आता एक स्वास्तिक काढून घेतल्याच्या नंतर एक कागद घ्यायचा आहे, स्वास्तिक हा हळदीने काढायचा आहे। एक कागद घ्यायचा आहे, कागदावर ब्ल्यू रंगाच्या पेनाने काय करायचं आहे, कागदावर ब्ल्यू रंगाच्या पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे, जी पण कुठली इच्छा आहे। तुमचं लग्न होत नसेल तर तुमचं लग्न झालेलं आहे अशी इच्छा लिहा। त्याचबरोबर तुमच्याकडे पैसे स्थिर होत नसतील तर तुमच्याकडे पैसा स्थिर झालाय असं लिहा, किंवा तुम्हाला तुमचं प्रमोशन हवं आहे, माझं प्रमोशन झालेलं आहे अशी इच्छा लिहा, होकारार्थी इच्छा लिहा कागदावर ब्ल्यू पेनने। त्यानंतर कागदाची व्यवस्थित घडी करा आणि त्या ज्या लाकडाची आपण डब्बी घेतलेली आहे त्याच्यात ती घडी केलेलं कागद हे त्याच्यात ठेवून द्या। त्यानंतर पिवळ्या रंगाच्या कापडाने ही डब्बी व्यवस्थितपणे बांधून घ्या। बांधल्याच्या नंतर ही जी डब्बी आहे ही तिथेच ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, देवघराच्या समोर बसूनच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे। नसेलच जमत तर एक माळेचं तुम्हाला एक माळेवर जप करायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। परंतु विष्णू सहस्त्रनाम जर म्हणता येत असेल तर अतिशय उत्तम, किंवा तुम्ही दोन्ही सेवा करू शकता। आता ही डब्बी तिथेच ठेवायची आहे। 11 गुरुवार तुम्हाला हा उपाय न चुकता, ही सेवा न चुकता करायची आहे। 11 गुरुवार डब्बी तिथेच ठेवायची आहे, फक्त सेवा तुम्हाला 11 गुरुवार करायची आहे। त्यानंतर तुम्हाला असं वाटलं 11 गुरुवार झाले की ही जी डब्बी आहे ही डब्बी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन दाबून टाकायची आहे। 11 गुरुवारच्या आत तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली असेल, आणि जरी पूर्ण झाली किंवा नाही झाली तरी पण ही जी डब्बी आहे ही तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन दाबायची आहे, गाडायची आहे। त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाली की तुम्हाला माता लक्ष्मीच्या किंवा भगवान श्री हरी विष्णूंच्या किंवा कुठेही जिथे राधाकृष्णाचं मंदिर असेल तिथे गेलात तरीही चालेल, तिथे काही तुम्ही तुमच्या आवडीने काही देणगी किंवा काहीही तुम्ही तिकडे अर्पण करू शकता वस्तू। आणि त्याचबरोबर तुम्ही गाईला चारा घाला हिरवा, पक्ष्यांना दाणे घाला, अशी सेवा नक्कीच तुम्ही करा। ह्या एवढ्या सेवेने तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही तर मात्र सांगा, पूर्ण नक्कीच होईल। कारण ही जी सेवा आहे खूप महत्वाची आहे। 11 गुरुवार आपण ही सेवा केलेली आहे भगवान श्री हरी विष्णूंची, त्यामुळे आपली इच्छा ही पूर्ण होईलच, पण त्यासाठी कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत। तुम्हाला माहिती आहे प्रत्येक उपायात मी सांगते कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे असतात, जे कोणालाही चुकले नाही आणि चुकणारही नाही, परंतु कष्टाला नशिबाची साथ हवी असते, त्यामुळे हे सगळं आपण करत असतो। आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला, छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा, आणि ज्यांना कुणाला हवी असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।